तर गप्पांमध्ये मी स्वागत करणार प्रशांत सरांचं. आणि प्रशांत सर, सगळ्यांना मी प्रश्न विचारत होतो की सूत्रसंचालन हा एक वेगळा प्रांत आहे. मग हे कधी डोक्यामध्ये आलं किंवा कशी सुरुवात झाली की आपण हा कार्यक्रम करूयात? राशीचक्र जसं आहे, म्हणजे राशींवर आपण किती बोलणार आणि कसं बोलणार आणि ते इंटरेस्टिंग होऊ शकतं का, हा जसा समज खोटा पाडला आपल्या राशीचक्र उपाध्याय, तसं माझ्या एक डोक्यात होतं की ह्याच्यात सुद्धा काही नाविन्य काही नाही आहे ना. तेल तापत ठेवलं आणि आता मोहरी टाकायची, आता हळद टाकायची, आता थोडं हिंग टाकायचं, आता मिरच्या कापून टाकायचं. ह्याच्यात नाविन्य काही नाही. नवीन काय करता येईल आपल्याला, त्यामुळे स्वयंपाकघरात आपल्याला काय गमती जमती करता येतील. आणि मुख्य गोष्ट म्हणजे एका संपूर्ण अपरिचित व्यक्तीशी संवाद कसा साधता येईल, त्यांना न दुखवता तरी त्यांची थोडीशी खेचत आपल्याला काय गंमत करता येईल. हा एक चॅलेंजिंग पार्ट मला त्यातला वाटला. पुष्कर, तुला काय वाटतं? नाही, खरं आहे. म्हणजे मला स्वयंपाक करायला आवडतं. हां, खरं एकच आहे, मी पकवण्यासाठीच प्रसिद्ध आहे. आता येणार आहे अवधूत सर. तुमच्याकडे खुपते तिथे गुप्ते मधून तुम्ही सूत्रसंचालक म्हणून सगळ्यांच्या समोर आलात. ज्यावेळेला सारेगमाचं मी जज म्हणून बसायचो, त्यावेळेला माझ्या बाजूला जे मोठे मोठे लोक येऊन बसले आणि जज म्हणून, परीक्षक म्हणून, तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळायचं. पुढे मला असं वाटायला लागलं की जर का केवळ संगीत क्षेत्रामधल्या लोकांबरोबर जर का एका कार्यक्रमाच्या दिलेल्या वेळामध्ये बसून मला एवढं शिकायला मिळतं, तर आपण हे जर का थोडं अजून वाईड केलं आणि जर का इतर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांबरोबर जर का ह्याच वृत्तीने शिकण्याचा प्रयत्न केला तर काय काय छान छान मिळेल. म्हणून ही कल्पना घेऊन मी झी वाहिनीकडे गेलो आणि देन रेस्ट इज हिस्ट्री. आज त्या कार्यक्रमात येऊन गेलेले गेस्ट म्हणून येऊन गेलेल्या अनेक व्यक्ती हयात नाही आहेत. रसिका जोशी, तुम्ही रसिकाचे फोटो खूप बघाल सगळीकडे, पण रसिकाचं व्यक्तिमत्व म्हणून जर का आपल्याला काही बघायचं असेल तर तो एपिसोड हा एक खूप छान ठेवा आहे आपल्या सगळ्यांकडे, असं मला वाटतं. मुंडे साहेबांचं बघा, किंवा त्यांच्या आणि प्रमोद महाजनांच्या संबंधांबद्दल बोललं खूप गेलं होतं की खूप चांगली मैत्री होती किंवा अशा प्रकारचं. परंतु प्रमोद महाजनांना फोन लावायला सांगितल्यानंतर त्यांच्या आठवणीमध्ये ढसाढसा रडलेला माणूस त्या सेटवरती, असे मुंडे साहेब फार कमी लोकांना बघायला मिळेल, फार कमी कार्यक्रमांना बघायला मिळेल. अवधूत गुप्ते सर, तुमच्यासाठी एक मेसेज आहे, या मंचाचा मी वाचून दाखवतो तुमच्यासाठी स्पेशल. वडिलांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तो कधी मशीन धुवत तर कधी कागदाचे गठ्ठे एकावर एक लादत तिथल्या जुन्या कपाटांवर ताल देत तो सूर शोधायचा. तेव्हा एक चिडका सूर सुद्धा कानावर यायचा. गायक होऊन गळ्यात पेटी लटकवून काय ट्रेनमध्ये भीक मागणार आहेस? पण तो या सगळ्यानं डगमगला नाही, त्याचा सूर हलला नाही. स्वतःला अपग्रेड करत कधी हॉटेल्स, इव्हेंट्स, सभा, रेकॉर्डिंग स्टुडिओ असा प्रवास करीत कोल्हापूरच्या या गड्यानं जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा म्हणत दिल्लीत सारेगमपच्या अंतिम फेरीत देशाच्या बेस्ट सिंगरच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. अवधूत गुप्ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.